नमस्कार मंडळी. गरमागरम भात, त्यावर तुपाची धार आणि तुरीची डाळ हे अगदी प्रत्येक मराठी घरातलं कॉम्बिनेशन आहे. म्हणूनच आज या रेसिपीमध्ये मी घेऊन आले तुरीची डाळ कशी बनवायची ते अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदीच 15 मिनिटात. तर चला मग बघूया. तर या ठिकाणी सर्वात प्रथम मी तुरीची डाळ घेतली आहे. 1 वाटी अशी तुरीची डाळ घेतली आहे आणि त्यानंतर ती तुरीची डाळ मी स्वच्छ अशी धुवून घेतली आहे 3 ते 4 पाण्याने. कारण आपण कुठल्याही प्रकारच्या डाळी किंवा तांदूळ किंवा असे पदार्थ घेतो तेव्हा ते धुवून घेतलेले जास्त चांगले असतात. त्यानंतर आता मी ही डाळ कुकरला लावते. तर त्यासाठी मी त्याच्यात 4 ते 5 शिट्ट्या घेणार आहे किंवा 3 ते 4 शिट्ट्या घेणार आहे. 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये सुद्धा ही डाळ व्यवस्थित बनते. आता तुरीची डाळ बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ते आहे लिंबडा, कोथिंबीर, त्याच्यानंतर टोमॅटो आणि बारीक ठेचलेलं किंवा बारीक चिरलेलं लसूण. हे सर्व साहित्य मी कापून घेतलं आहे. तोपर्यंत आपल्या 3 ते 4 कुकरच्या शिट्ट्या झाल्यात आणि मी भातसुद्धा लावला होता. तर आता हा मी भात काढून घेते आणि त्याच्यानंतर आपली डाळ जी आहे तुम्ही पाहू शकता ती व्यवस्थित शिजलेली आहे, बारीक झालेली आहे. तर ती आता मी या ठिकाणी काढून घेते आणि ही डाळ मी व्यवस्थित बारीक करून घेते. ही रेसिपी अगदीच 5 मिनिटाची रेसिपी आहे. जर तुम्हाला सर्व काही बनवायचं असेल तर 15 मिनिटाच्या वर लागणार नाही. तर या ठिकाणी मी एक पातेलं घेतले आणि त्याच्यामध्ये तेल ॲड केलं 1 चमचा. तुम्ही तूपही ॲड करू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल किंवा तूप ॲड करू शकता. त्यानंतर आता या ठिकाणी मी तेल गरम व्हायला ठेवलं आहे. आता हलकं तेल गरम झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये जो आपण ठेचलेला लसूण होता तो ठेचलेला लसूण सर्वात प्रथम टाकायचा आहे. कारण की जेव्हा आपण लसूण गरम तेलामध्ये टाकतो तेव्हा त्या लसूणचा पूर्ण अर्क त्या तेलामध्ये उतरतो आणि ते लसूण खूप छान फोडणी बसते त्या लसणाची. तर या ठिकाणी मी लसूण टाकून घेतलं आहे आणि आता मी व्यवस्थित ते असं छानपैकी तेलामध्ये परतून घेते आणि त्याला फोडणी देते. त्यानंतर जवळजवळ 5 ते 10 सेकंड आपल्याला व्यवस्थित ते हलवून घ्यायचं लसूण. जोपर्यंत काळा होत नाही, लालसर रंग येतो तोपर्यंत व्यवस्थित आपण त्याला फोडणी देऊया. त्याच्यानंतर मग या ठिकाणी तुम्ही तेल गरम झाल्यानंतर मोहरीचा तडका देऊ शकता. तर मी आता इथे मोहरीचा तडका देते. या ठिकाणी मी 1 पाव चमचा मोहरी टाकलेली आहे आणि ती मस्त अशी तडतडते. त्यानंतर इथे थोडंसं जिरं टाकलं आहे मी. काही लोक जिरं टाकत नाही डाळीमध्ये, कारण काही लोकांना आवडत नाही, काही लोकांना आवडतं. तर त्यानुसार तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मी इथे कढीपत्ता टाकला आहे आणि आता कोथिंबीर टाकली आहे थोडीशी. आता या ठिकाणी सर्व मी एकजीव मिश्रण मिक्स करून घेते. मस्तपैकी त्याला फोडणी देते. तुम्ही पाहू शकता किती तडतड अशी फोडणी बसली आहे. त्याच्यानंतर थोडासा हलक्या प्रमाणात मी मसाला इथे ॲड केला आहे. तुम्ही टाकू शकता किंवा टाकूही नाही शकत, म्हणजे तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही टाकू शकता. त्यानंतर या ठिकाणी मी थोडंसं हळद ॲड केली आहे. आता हळद तर लागतेच आपण जेव्हा पण डाळ बनवतो तेव्हा. आणि त्याच्यानंतर आपण फायनल टाकलेलं आहे कापलेले टोमॅटो. तर इथे अर्धा टोमॅटो मी कापलेला तो मी पूर्ण ॲड केला या ठिकाणी. आणि तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा याच्यामध्ये टाकू शकता. माझ्याकडे त्या अवेलेबल नव्हत्या म्हणून मी त्या टाकल्या नाहीत. त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ ॲड केलं आहे. या ठिकाणी जो मी मसाला ॲड केला होता तो कांदा लसूण मसाला होता, तर तो मी थोड्याच प्रमाणात ॲड केलेला आणि सगळ्यात शेवटी मी चिमूटभर साखर टाकली आहे. आता आपल्याला हे पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता त्याला खूप छान फोडणी बसली आहे. तर आपण जी तुरीची डाळ कुकरमध्ये लावली होती ती मी आता इथे बारीक करून घेते. तुम्ही बारीक केल्यानंतर ती डाळ अजून छान होते, त्यामुळे मी रेकमेंड करेल की तुम्ही डाळ बनवण्याआधी ती बारीक करून घ्या व्यवस्थित. तर या ठिकाणी मी तुरीची जी डाळ होती आपली तयार झालेली ती हलवून घेतली आणि बारीक करून घेतली आहे आणि त्यानंतर ती फोडणीमध्ये टाकली आहे आणि वरतून अजून कोथिंबीर ॲड केली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे. तर पाणी तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार ठेवू शकता. तुम्हाला कशा प्रकारे घट्ट किंवा पातळ डाळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी याच्यामध्ये टाकू शकता. त्यानंतर या डाळीला मी असंच उकळी येण्यासाठी ठेवलं आहे. 5 मिनिटांनंतर जर तुम्ही पाहिलं तर डाळीला किती छान उकळी आली आहे आणि डाळ एकदम सुंदर झाली आहे. तर ही आपली डाळ तयार झालेली आहे. अगदी 15 मिनिटात ही डाळ तयार होते. तुम्ही ह्या डाळीसोबत वरतून असं तूपही टाकू शकता 1-2 चमचे जर तुम्हाला तूप आवडत असेल तर. पण काही लोकांना तूप आवडत नाही म्हणून ते तेलाची फोडणी देतात. डाळ दिसायला जेवढी टेस्टी झाली आहे तितकीच खायलासुद्धा टेस्टी झाली आहे. आता या ठिकाणी आपलं बेसिक जेवण रेडी झालेलं आहे. डाळ आणि भात. अगदी साधं जेवण आहे पण खायला खूपच रुचकर आहे. रोजच्या जेवणातलं हे एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे.
तर तुम्ही पाहिलंत ना किती बनवण्यासाठी सोपं आहे. साधा डाळ भात म्हणजे खरं तर आपल्या जीवनातलं सुखच आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.